हॅलो स्टुडंट, आज आपण फिजिक्समधल्या पहिल्या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. ज्या टॉपिकचं नाव आहे रोटेशनल डायनॅमिक्स. आता डायनॅमिक्स म्हणजे काय? तर मोशन. म्हणजेच रोटेशनल डायनॅमिक्स म्हणजे काय होईल? रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशनमध्ये म्हणजेच रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आपण पहिला पॉईंट पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे सर्क्युलर मोशन. तुम्हाला माहिती आहे की हे सर्कल आहे. समजा हे सर्कल आहे, सेंटर ओ आहे. हा जो कर्व दिसतोय त्याला आपण सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल म्हणतो. या सर्कम्फरन्सवर जर एखादा पार्टिकल किंवा बॉडी फिरत असेल तर त्या पार्टिकलच्या मोशनला आपण काय म्हणतो? सर्क्युलर मोशन. द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. आता या सर्क्युलर मोशनमध्ये व्हेलॉसिटी जी आहे त्याची डायरेक्शन सारखी चेंज होते. व्हेलॉसिटीचे मॅग्निट्यूड चेंज हो किंवा डायरेक्शन चेंज हो, ती व्हेलॉसिटी टाईमनुसार बदलते असं आपण म्हणतो. सो ॲज टाईम पासेस द व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन चेंजेस. देअरफॉर द पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन हॅज acceleration. So circular motion is accelerated motion. हे सर्क्युलर मोशनचं पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे. आता या सर्क्युलर पाथवर फिरताना जर स्पीड कॉन्स्टंट असेल तर एक सर्क्युलर पाथ पूर्ण करण्यासाठी जो वेळ लागेल तो कॉन्स्टंट असणार आहे. आणि म्हणजेच पिरियड हा रोटेशनचा, रिव्हॉल्युशनचा कॉन्स्टंट असणार आहे. आणि जर पिरियड कॉन्स्टंट असेल तर आपण त्या मोशनला पिरियडिक मोशन म्हणतो. म्हणून युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणतो. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही पिरियडिक मोशन आहे. म्हणजे आपल्याला दोन कॅरेक्टरिस्टिक मिळाले सर्क्युलर मोशनचे. इट इज ॲक्सिलरेटेड मोशन, इट इज पिरियडिक मोशन. आता 11वी इयत्तेमध्ये आपण लिनियर मोशनचा स्टडी केला आहे, सर्क्युलर मोशनचा स्टडी केलेला आहे. लिनियर मोशनमध्ये एस हे जर डिस्प्लेसमेंट असेल आणि ते डिस्प्लेसमेंट पूर्ण करण्यासाठी टी एवढा टाईम लागला असेल तर व्हेलॉसिटी म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला घेऊ शकतो, S/T किंवा ds/dt. याला काय म्हणतात? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. सो व्हेलॉसिटी इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. इट इज कॉल्ड ॲज लिनियर व्हेलॉसिटी. जर व्हेलॉसिटी चेंज होत असेल तर बॉडीला लिनियर ॲक्सिलरेशन असेल. लिनियर ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला आपण असा तयार करू शकतो, v/t किंवा dv/dt. In linear motion, if velocity changes, acceleration of the particle or body is given by formula A is equal to dv/dt, rate of change of velocity with respect to time. In circular motion, the displacement is called as angular displacement. And it is given by symbol theta bar.
It is a vector quantity and its SI unit is radian. अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे कसे काढतात किंवा त्याचं काय डेफिनेशन आहे. आपण जर सर्क्युलर पाथ घेतला बॉडीचा आणि हा रेडियस वेक्टर काढला किंवा त्याला पोझिशन वेक्टर असं पण म्हणतात. समजा तो ए पासून बी पर्यंत पार्टिकल डिस्प्लेस झाला, तर जेवढ्या अँगलमधून रेडियस वेक्टर ट्रेस झालेला आहे किंवा रेडियस वेक्टरनं जेवढा अँगल ट्रेस केला आहे त्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हणायचं. पण त्याची व्याख्या कशी करता येईल. द अँगल ट्रेस्ड बाय रेडियस वेक्टर इन गिवन इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि त्याचं युनिट आपण पाहिलं रेडियन आहे. जर ही अँग्युलर अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. आता नेक्स्ट क्वांटिटी आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. त्याचा सिम्बॉल आहे ओमेगा बार. ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि त्याचा फॉर्म्युला आहे ओमेगा बार इज इक्वल टू डी थीटा बार बाय डी टी. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम आणि त्याचं युनिट आहे रेडियन पर सेकंद. ही अँग्युलर व्हेलॉसिटी जर चेंज होत असेल तर जो पार्टिकल फिरतोय सर्क्युलर पाथवर त्याला ॲक्सलरेशन असणार आहे आणि त्या ॲक्सलरेशनला आपण म्हणणार आहोत अँग्युलर ॲक्सलरेशन. त्याचे सिम्बॉल आहे अल्फा बार आणि त्याचा फॉर्म्युला आहे डी ओमेगा बार बाय डी टी. म्हणजे अँग्युलर ॲक्सलरेशन डिफाईन ॲज रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम आणि त्याचं युनिट आहे रेडियन पर सेकंद स्क्वेअर. आता पुन्हा एकदा सर्क्युलर मोशनकडे जाऊया. सर्क्युलर मोशनमध्ये पाथ हा सर्क्युलर असतो. समजा हे सर्क्युलर पाथ, सेंटर ओ आहे. तर सर्क्युलर मोशनमध्ये स्पीड जर कॉन्स्टंट असेल, स्पीड म्हणजे लिनियर स्पीड किंवा अँग्युलर स्पीड, ह्या दोन्ही क्वांटिटी जर कॉन्स्टंट असतील तर आपण त्याला म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, UCM. कशी डेफिनेशन करता येईल त्याची. इफ द पार्टिकल performs circular motion with constant speed, then the motion is called as uniform circular motion. Or if a particle moves along the circumference of circle with constant speed, then it is called as uniform circular मोशन. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं वैशिष्ट्य काय पहा. याच्यामध्ये पार्टिकलची जी लिनियर व्हेलॉसिटी आहे ती नेहमी टँजेन्शियल असते. टँजेन्शियल म्हणजे काय, अलॉंग द टँजंट. या ठिकाणी या डायरेक्शनमध्ये, टॉप पोझिशनला गेल्यानंतर व्हेलॉसिटी या डायरेक्शनमध्ये असते. म्हणून या व्हेलॉसिटीला काय म्हणायचं, टँजेन्शियल व्हेलॉसिटी. डाऊन पोझिशनला, बॉटम पोझिशनला या डायरेक्शनमध्ये असणार जर पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट होत असेल तर. आता लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी
यांच्यामध्ये काय रिलेशन आहे पहा, जे आपण 11मध्ये पाहिलं आहे. व्ही बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. So linear velocity is vector product of angular velocity and radius vector. So this is nothing but radius vector. मॅग्निट्यूड या व्हेलॉसिटीची या फॉर्म्युला आपण लिहू शकतो. v इज इक्वल टू ओमेगा आर. लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल टू angular velocity into radius. आता आपण पाहूया अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन. अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन जर काढायची असेल आपल्याला तर आपण वापरू शकतो राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल. काय हा रूल? तर त्यासाठी आपण काय करूया, एक सर्क्युलर पाथ काढूया आणि पार्टिकल हा अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनमध्ये रोटेट होतो आणि बॉडी या ॲक्सिस भोवती रोटेट होते. याला म्हणायचं ॲक्सिस ऑफ रोटेशन. तर अँग्युलर व्हेलॉसिटीचे डायरेक्शन काढण्यासाठी आपल्याला राईट हँड रूल वापरता येईल. राईट हँड रूल काय पाहूया ते, पण मग त्याचे स्टेटमेंट पाहूया. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर ॲक्सिस ऑफ रोटेशन उजव्या हातामध्ये पकडायचं आहे असं आणि थंब हा ॲक्सिसच्या डायरेक्शनमध्ये ठेवायचा. ही वळलेली बोटे, लपटलेली बोटे जर बॉडीची फिरायची डायरेक्शन दाखवत असेल, पार्टिकलची फिरायची डायरेक्शन, तर थंब हा अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन दाखवतो. तसंच तो अँग्युलर डिस्प्लेसमेंटची पण डायरेक्शन दाखवतो. आता स्टेटमेंट काय पाहूया राईट हँड रूलचं. होल्ड द ॲक्सिस ऑफ रोटेशन इन युअर राईट हँड विथ फिंगर्स कर्ल्ड अराउंड द ॲक्सिस ऑफ रोटेशन and thumb stretched along the axis of rotation. If curled fingers indicate the direction of rotation of the particle, so in this, then the thumb gives the direction of angular velocity. So here the body is revolving in anti-clockwise direction. So now here we have direction of angular velocity in upward direction. If we use this rule for body moving in clockwise direction, then here according to right hand rule, the curled fingers in the direction of rotation of the body, then thumb indicates downward direction, and hence the direction of angular velocity is downward. So for clockwise rotation, thumb is upward, so angular velocity is upward. For anti-clockwise rotation, thumb is upward, therefore angular velocity directed upward. For clockwise rotation, angular velocity directed downward. Now in uniform circular motion, speed is constant. Linear speed or angular speed is also constant. Then the time required to complete one revolution is called as period, and that period of revolution of the particle is given by formula 2 pi r upon v. But v is equal to r omega, therefore 2 pi r upon r omega. R get cancelled, therefore we get period is equal to 2 pi upon omega. So this is formula for period of revolution of the particle performing uniform circular motion. Now we have one more quantity called as frequency of
uniform circular motion. It is represented by symbol N. The number of revolutions per second is called as frequency, and it is given by formula 1 upon T. N is equal to, frequency is equal to 1 upon T, and hence it is equal to omega upon 2 pi. So in this way we can calculate the frequency of revolution. Now in uniform circular motion, velocity is tangential like this. So suppose this is the circular path, radius vector, and at this point velocity is in the direction that is tangential to the circular path. At every position it is tangential to the circular path. When velocity is tangential and when speed is constant, then the acceleration of the particle performing uniform circular motion is in this direction, which is called as radial acceleration. It is along the radius and directed toward the center. So hence it is called as radial acceleration or centripetal acceleration. So in uniform circular motion, acceleration is radial acceleration, and it is given by formula r omega square minus r bar omega square, that is ar bar is equal to minus r bar omega square. Now why there is negative sign? Because these two vectors are opposite to each other. Radius vector is directed away from the center and radial acceleration is directed toward the center. The magnitude of this acceleration, radial or centripetal acceleration, is given by formula r omega square, or A is equal to v square upon r. So this is centripetal acceleration.